मित्र नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे विश्वकल्याणाकरता विश्वात्मक परमेश्वराला पसायदान मागितलं, त्याचप्रमाणे त्यांचं अनुकरण करत आपण आज पशुसंवर्धनासाठी गोरक्षण दान मागणार आहे आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण करणार आहे. तर याची सुरुवात आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पद्धतीनेच करणार आहे. पसायदानासाठी आपण पसायदान मागणीत आपली योग्यता नाही, तरी पण आपण विश्वनियंत्याकडे आपण आपले गाऱ्हाणं म्हणूया पशुसंवर्धनाचं. तर सुरुवात महाराजांच्या पसायदानाप्रमाणेच. आता विश्वात्वके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे गोरक्षण दान हे. महाराजांनी ज्याप्रमाणे समाजातील खळप्रवृत्ती जावी म्हणून पहिल्यांदा जो मागणी केली, त्याच धर्तीवर आपण पशुपालनातला सगळ्यात मोठा अडथळा जर काय असेल तर तो आहे वांजपाना जनावरांना. त्याप्रमाणे मग आपण परमेश्वराला अशी प्रार्थना करूया, वंदांचे वंदत्व जाओ, तया गोरसत्पादने रती वाढो, वस्सा आरोग्य लाभो सर्वात. देवा काय कर, या वांजपणा जनावरांचा जाऊ दे आणि जे लहान रेडकं वासरं असतात हे लहानपणीच मरून जातात किंवा मरतात, तर त्यांना आरोग्य लाभू दे आणि त्यांची पैदास किंवा ते निरोगी राहून जगू दे, म्हणजे पशुधनाची संख्या वाढेल. त्याचबरोबर करण्यात सिद्धांचे संवर्धन, निकृष्टांचे खच्चीकरण, शतप्रतिशत कर्म हे यावे. त्यामध्ये आता काय झालं, निकृष्ट जनावरांची संख्या जास्त वाढल्यानं पशुपालन तोट्यात यायला लागले. त्यामुळे काय होऊ दे, तर शतप्रतिशत निकृष्टांचं खच्चीकरण होऊ दे आणि सिद्धांचं संवर्धन होऊ दे आमच्या हातून. असो कृत्रिम रेतन अथवा गर्भरोपण, सिद्धी सजावो एकमात्र, तेने काळ धन अपव्यय टळोत सदा. परमेश्वरा काय कर की कृत्रिम रेतन अथवा गर्भरोपण आहे ना, हे एकच सिद्धी जाऊ दे, त्यामुळं शेतकऱ्यांचं पशुपालकांचं काल वेळ आणि धन वाचणार आहे. वर्षा ऋतूचे आरंभे, करा लसीकरणा प्रारंभे, तेने सकळ पशुधनाते रोगबाधा न होतसे. पाऊस काळ सुरू होण्यापूर्वी बहुतेक सगळ्या जनावरांना लसीकरण करणं हा पशुसंवर्धनाचा रोगमुक्तीचा मंत्र आहे. तर तो आपण सुरुवातीला पावसाळ्यापूर्वीच लसीकरण करून घ्यावं. असो महिष मेष अथवा कुकुट, टीका सर्वात सकट, कर्म हे फुकट करीत जावं. महिष मेष अथवा कुकुट ह्या सर्वांना टीका आपण दिला पाहिजे, जेणेकरून रोगबाधा होणार नाही. असं होऊन जरी लसीकरण झालं तर किंबहुना एखादी व्याधी जरी उमटली कदापि, सत्वर उपचाराने सुखावे पशुधन. जरी एखादी व्याधी उद्भवली तर यांना ताबडतोब उपचार मिळू दे देवा आणि त्यांना पशुधन सुखाने राहू दे. यातून सुद्धा किंवा आले मरण, करावे तयाचे दफन, तेने इतराशी बाधन न होतसे. आणि जर यातून जरी देवा एखादं दगावलं तर त्याचं दफन करावं, जेणेकरून त्याचा संसर्ग हा इतर जनावरांना होणार नाही. याबरोबर पशुपाल्य आणि पशुवैद्यक ह्यांची जोपर्यंत एकच संघपणा राहत नाही किंवा एकमेकाचं सुखदुःखाची देवाणघेवाण होत नाही, त्यासाठी पशुपाल्य आणि पशुवैद्यक मैत्रीची हो एकमेक, सुखदुःखाचे सुतक दोघा एकची. आणि असं जर झालं तर मात्र देवा येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान गोरक्षणाओ, येणे बरे बसवेश्वराओ सुखिया झाला. अशा पद्धतीनं आपण पशुसंवर्धनासाठी
ज्ञानेश्वर महाराजांच्या धर्तीवर एक आपण गोरक्षणदान हे अनुकरण गीत आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण केलेलं आहे. बघा आपल्याला आवडते का? उर्वरित पुढील भागात.